गरजा, इच्छा आणि आकांक्षा, संपत्तीचं खरं दिशादर्शन. अर्थनिकेतनमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की पैशांचं व्यवस्थापन हे केवळ आकडेमोडीपुरतं मर्यादित नसून ते आपल्या विचारसरणी आणि जीवनशैलीशी थेट जोडलेलं आहे. तुमचं उत्पन्न कुठे खर्च होतं हे फक्त तुमच्या पगारावर अवलंबून नाही, तर ते तुमच्या मनावर अवलंबून असतं. आणि या मन पैसा नात्याच्या मुळाशी आहेत 3 महत्वाचे शब्द: गरजा, इच्छा आणि आकांक्षा. गरजा, आयुष्याचा भक्कम पाया. गरजा म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी. यात अन्न, निवारा, कपडे, आरोग्यसेवा आणि शिक्षण यांचा समावेश होतो. या गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. जेव्हा तुमच्या अर्थसंकल्पात गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं, तेव्हा तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी एक मजबूत आर्थिक सुरक्षेची भिंत उभी करता. विचार करा, गरजा म्हणजे झाडाची मुळं. मुळं नसतील तर कोणतंही झाड उभं राहू शकणार नाही. इच्छा, आयुष्याची रंगत. इच्छा या गरजांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. फिरायला जाणं, चित्रपट पाहणं, चांगल्या ब्रँडचे कपडे खरेदी करणं किंवा घर सजवणं. या गोष्टी आयुष्यात आनंद आणि उत्साह भरतात, पण त्या जगण्यासाठी आवश्यक नाहीत. योग्य आर्थिक नियोजन केल्यावरच या इच्छा पूर्ण करता येतात आणि त्यातून तणावमुक्त जीवनाचा अनुभव मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरजा पूर्ण झाल्यावरच इच्छांना स्थान द्या. गरजा जगवतात आणि इच्छा हसवतात. आकांक्षा, भावनांची उर्मी. आकांक्षा म्हणजे भावना आणि प्रतिष्ठेवर आधारित मोठ्या गोष्टी. यात लक्झरी कार, आलिशान घर किंवा परदेशी प्रवासासारख्या गोष्टी येतात. या नेहमीच तुमच्या आवाक्यात असतील असं नाही. आकांक्षा योग्य प्रकारे हाताळल्या नाहीत तर त्या तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात ओढू शकतात. क्रेडिट कार्डवर खर्च करून तात्पुरता आनंद मिळवणं म्हणजे साखर खाऊन तात्काळ ऊर्जा मिळवण्यासारखं आहे. काही क्षणांचा आनंद मिळतो, पण दीर्घकाळात त्रास होतो. संतुलनाचं सूत्र: आकांक्षांचा त्याग करण्याची गरज नाही, पण त्यांना योग्य दिशेने वळवणं आवश्यक आहे. त्यांना केवळ आकांक्षा न ठेवता ध्येयात रूपांतरित करा. 1. आधी गरजा पूर्ण करा. हे तुमच्या जीवनाची भक्कम पायाभरणी करेल. 2. नंतर इच्छा पूर्ण करा. यामुळे तुमच्या आयुष्याला रंगत आणि आनंद मिळेल. 3. आकांक्षांना ध्येयात बदला. उधळपट्टी करण्याऐवजी नियोजनबद्ध तयारी करा. उदाहरणार्थ, युरोप प्रवासाची तुमची आकांक्षा असेल तर क्रेडिट कार्डवर खर्च करण्याऐवजी 3 वर्षांसाठी युरोप प्रवास निधी तयार करा. यामुळे तुमची आकांक्षा कर्जाचं कारण न बनता एक साध्य करण्यायोग्य ध्येय बनेल. शेवटचं सूत्र: पैसा हा नाही म्हणण्याचा खेळ नाही, तर तो प्राधान्यक्रम ठरवण्याचा मार्ग आहे. तुम्ही गरजा, इच्छा, आकांक्षा या क्रमाने पुढे गेलात तर तुमचा अर्थसंकल्प केवळ कागदावर राहणार नाही, तर तुमच्या जीवनशैलीला स्थिरता, आनंद आणि वाढ देईल. अर्थनिकेतनचं साधं पण प्रभावी तत्व: संपत्ती ही फक्त तुम्ही किती कमावता यावर अवलंबून नसते, तर तुम्ही किती शहाणपणाने प्राधान्य दिलं यावर ठरते. तुमच्या आर्थिक प्रवासासाठी अर्थनिकेतन हा एक विश्वासार्ह मार्गदर्शक आहे. तुमच्या गरजा, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या संपत्तीला योग्य दिशा द्या.